नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। घारापुरी लेणी येथे 88 कोटी खर्चून उभारणार अद्ययावत जेट्टी। घारापुरी किंवा एलिफंटा लेणी या महाराष्ट्रामधील मुंबईपासून 6-7 मैल अंतरावर समुद्रातील घारापुरी व लहान बेटावर डोंगरात कोरलेल्या लेण्या आहेत। या लेण्या भव्य आकाराच्या शिल्पांसाठी प्रसिद्ध आहेत। भारतात असलेल्या 1200 पेक्षा अधिक लेण्यांपैकी फक्त घारापुरी लेणी समूह भर समुद्रात असलेल्या घारापुरी बेटावर आहेत। मोराबंदर, राजबंदर व शेतबंदर अशी 3 छोटी छोटी खेडी या बेटावर वास्तव्य करून आहेत। अशा या जगप्रसिद्ध एलिफंटा बेटावरील पर्यटकांच्या दिवसेंदिवस वाढत्या गर्दीचा ताण कमी करण्यासाठी शेतबंदर येथील जुन्या जेट्टीला जोडून 88 कोटी रुपये खर्चून 10 मीटर रुंदीची अद्ययावत नवीन जेट्टी उभारण्यात येणार आहे। पुरातत्व विभागाच्या मान्यतेनंतर त्वरित या कामाला सुरुवात केली जाणार आहे। एलिफंटा बेटावरील काळ्या दगडात कोरलेल्या अद्भुत लेण्यांचा जागतिक ऐतिहासिक वारशामध्ये समावेश आहे। शंकराची विविध रूपे असलेल्या या अतिसुंदर जगप्रसिद्ध लेण्या पाहण्यासाठी वर्षभरात जगभरातून सुमारे 20 लाखाहून अधिक पर्यटक येथे हजेरी लावतात। यामध्ये दरवर्षी वाढ होत आहे, तरी पर्यटकांना देण्यात येणाऱ्या सोयीसुविधांचा मात्र मोठ्या प्रमाणात अभाव दिसून येत आहे। गेटवे ऑफ इंडिया येथून पर्यटकांना घेऊन लॉन्चेस बेटावरील शेतबंदर जेट्टीवर येतात। सध्या पर्यटकांना चढउतार करण्यासाठी 4 मीटर रुंदीची जेट्टी आहे आणि याच मार्गावरून मिनी ट्रेन देखील धावत असल्याने पर्यटकांना चालण्यासाठी जुनी जेट्टी अरुंद असल्याने त्रासदायक ठरत आहे। तसेच या जेट्टीपासून लेण्यांच्या पायऱ्यांपर्यंत असलेले सुमारे 1 किलोमीटर अंतरापर्यंत जाण्यासाठी देशी विदेशी पर्यटकांसाठी फारशा आवश्यक सुविधा नाहीत। पर्यटकांची ही गैरसोय लक्षात घेऊन महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने सागरमाला योजनेतून शेतबंदर येथील जुन्या जेट्टीचे मजबूतीकरण व 4 मीटर रुंदीची जुन्या जेट्टीला जोडून सुमारे 88 कोटी रुपये खर्च करून 10 मीटर रुंदीची अद्ययावत नवीन जेट्टी उभारण्याची योजना आखली आहे। त्यामुळे रस्त्यात पर्यटकांना ये-जा करणे सुलभ होणार आहे। याशिवाय देशी विदेशी पर्यटकांसाठी उठ-बस करण्यासाठी शेड बैठक व्यवस्था उभारण्यात येणार आहे। नवीन जेट्टीचे काम होण्यासाठी पुरातत्व विभागाच्या मंजुरीचे काम अंतिम टप्प्यात असून ते मिळताच काम सुरू होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे कार्यकारी अभियंता सुधीर देवरे यांनी दिली आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी तृप्ती भुईर, उरण।